तेच तेच खाऊन कंटाळा आला असेल तर मसालेदार सुरणाची भाजी करून खा. असं दिसतं सुरण. सुरण स्वच्छ करून घ्यायचं आहे, साल काढून टाकायची आहे, फोडी करून घ्यायची आहे. फोडी 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे, माती निघते. आणि स्वच्छ केल्यानंतर यामध्ये टाकायची आहे 1 लिंबाची फोड. त्यामुळे भाजीला खाज येत नाही आणि त्रास पण होत नाही. त्यानंतर नेहमीप्रमाणे मसाला करायचा आहे. भाजलेला कांदा, भाजलेलं खोबरं, आलं, लसूण, कोथिंबीर, लाल तिखट, गरम मसाला, जो नेहमी आपण काळ्या भाजीला मसाला करतो तसा मसाला करायचा आहे. आणि वाटण छान तयार करून झालं की आपलं सुरण शिजलेलं आहे का नाही ते पाहायचं आहे. सुरण शिजला असेल तर लिंबाची फोड काढून फेकायची, ते पाणी सुद्धा काढून टाकायचं आहे, ते वापरायचं नाही. गरम गरम तेलामध्ये मसाला तेल येईपर्यंत चांगला परतून घ्यायचा आहे. त्यानंतर शिजलेलं सुरण टाकायचं आणि पाणी टाकायचे तुम्हाला जेवढा रस्सा हवा तेवढं, आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे. चांगली खळखळून उकळी आली की आपली मसालेदार सुरणाची भाजी तयार आहे. रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.